नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं दस्तावेज मध्ये सहर्ष स्वागत. आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक दिग्गज लोकांच्या येत आहोत आणि आज आपल्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे ज्यांना अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने रफीरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर स्वागत करूयात रफी कुमार मोमीन सर यांचं आपल्या स्टुडिओमध्ये. सर, आपलं स्वागत आहे दस्तावेज मध्ये. आणि सरांविषयी सांगायचं झालं तर बरीच वर्ष झालं सर कला क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी बरेचसे मोठे मोठे इव्हेंट ज्याच्यामध्ये गाणी गायलेली आहेत आणि सरांची स्पेशालिटी म्हणजे ते मोहम्मद रफींवरती किंवा मोहम्मद रफींच्या आवाजामध्ये बरीचशी गाणी त्यांनी आजपर्यंत गायलेली आहेत. किंबहुना कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा रफींवरती एक छानसा प्रोग्राम त्यांनीच आयोजित केला होता. तर आज जाणून घेऊयात रफी कुमार मोमीन सर यांच्याबद्दल. तर सर, तुमची ही जी जर्नी आहे ती कुठून चालू झाली संगीत क्षेत्रामध्ये किंवा गाणं गाण्याची जी जर्नी आहे ती कुठून स्टार्ट झाली? ते लहानपणापासूनच घरी वडील गायचे. अच्छा. आई पण गायची. बर. त्यामुळे गाण्यांचा तसं माहोल होताच. म्हणजे कौटुंबिक वारसा तुमच्याकडे गाण्याचा होता? कौटुंबिक वारसा होताच. अच्छा. त्याच्यानंतर त्यांचा ऐकून मग मी पण गायला सुरुवात केली. अच्छा. काय मग शाळेत गायला लागलो. त्यावेळेला आपले झंकार मंतूंचे जे वडील आहेत, अच्छा, त्यांनी पण मला सपोर्ट केला. बर. त्यावेळी हाथी मेरे साथीचं एक गाणं नफरत की दुनिया को छोड के अच्छा फार फेमस झालं होतं. ते मी त्यावेळेला काहीतरी सातवीत मध्ये असेल. दत्ताजीराव शेळके विद्या मंदिर, जिथे आता अंधशाळा आहे. कुठे हे? मिरज के टिकटीला अंधशाळा जी आहे ती पूर्वी दत्ताजीराव शेळके विद्या मंदिर म्हणून होतं. बर बर. आणि तिथं आमचे सुतार सर शिक्षक म्हणून होते, कला शिक्षक म्हणून. आणि ते मला नेहमी रफी साहेबांचं हे गाणं गायला लावायचे, नफरत की दुनिया को छोड के प्यार की दुनिया में. अच्छा. आणि मी नेहमी गायचो. आणि मला रफींच्या गाण्यांच्या बद्दल ओढ निर्माण करण्यात त्यांचा पण फार मोठा हात आहे. काय मग तिथून जे सुरुवात झाली, मग बाबला ऑर्केस्ट्रा इथे आला. ओके. तो मी बघायला गेलो. तिची गोष्टी आहे. बर. तिथं मी बघितल्यानंतर त्यामध्ये जो रफी गात होता त्याचं गाणं ऐकल्यानंतर मला स्वतःच असं वाटलं की आपण पण ह्याच्यापेक्षा कमी नसलो तरी त्याच्या तोडीस तोड तर आपण गातो. तर आपण पण स्वतःसाठी काहीतरी ट्राय केलं पाहिजे आणि यांना भेटलं पाहिजे. त्यासाठी मी बाबलाबाईंना जाऊन भेटलो. काय बाबलाबाईंना भेटल्यानंतर त्यांनी तर प्रथम असं सांगितलं मला. पहिला प्रश्न हिंदीमध्ये त्यांनी जी माझ्याशी संवाद साधला ते मी हिंदीमध्येच तुम्हाला सांगतो. काय तर त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, तुम इससे पहिले कहाँ पर गाए हो? तर मी त्यांना म्हटलं नाही, मी कुठं गायलेलं नाही, मी गॅदरिंग मध्ये गायलो नाही. मग त्यांनी सांगितलं, देखो ये जो हमारा जो ऑर्केस्ट्रा है ये इंटरनेशनल और कमर्शियल है. और उसमें छोटे छोटे ग्रुप में गा कर लोग हमारे यहाँ पर आते हैं. उनको एक्सपीरियंस होने के बाद में वो हमसे आकर मिलते हैं और फिर हम उनको मौका देते हैं. अच्छा. हे ऐकल्यानंतर त्या काळी माझ्या वयाच्या पेक्षा एकदमच ते वाक्य माझ्या तोंडून कसं गेलं ते आजवर मला ते काही उलगडलेलं नाही त्याचं कोड. त्यावेळेला मी 20-21 वर्षाचाच असेल. तर त्यावेळेला मी त्यांना एकच वाक्य बोललो की बाबला भाई, अगर किसी में टैलेंट है और अगर उसको एक्सपीरियंस नहीं है तो इस बात के लिए उसको अगर मौका न दिया जाए तो ये कितना सही है. हे वाक्य एकदम त्यांना परफेक्ट लागलं. त्याशिवाय एक्सपिरियन्स भेटणार का? हो, भेटणार कसा. मग त्यांनी माझं गाणं ऐकायला ते निदान तयार झाले ह्या एका वाक्यामुळे. मग मी त्यांच्या रफींनी जी त्यांच्या कार्यक्रमात जी गाणी गायली होती तीच गाणी त्यांना ऐकवली. काय आणि ते ऐकल्यानंतर त्यांना चांगलं वाटलं. मग त्यांनी म्हटले, हे विदाऊट माईक आपण तुमची ही ट्रायल घेतलेली आहे. तर मुंबईला गिरगावला माझं ऑफिस आहे. त्या ऑफिसमध्ये तुम्ही या. आणि मला एक तारीख दिली त्यांनी, मेची 83 मे महिना होता तो, 83 सालचा होता. आणि मला त्यांच्या ऑफिसवर बोलवलं. मी आणि माझे वडील, माझ्या वडिलांचा पण पहिल्यापासून मला सपोर्ट होता. घरचा सपोर्ट असल्याशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही. काय तर त्यांच्या सोबत मी गेलो. तिथं त्यांनी माईक वगैरे लावले
आणि माईकवर सगळे माझे ट्रायल वगैरे घेतली. त्यावेळेला मी रफी साहेबांचे तर गायलोच, त्यापेक्षा मग त्यांनी सांगितलं दुसरं पण काय गायत असेल ते पण ऐकवा. मग दुसरी पण गाणी मी ऐकवली त्यांना, किशोर कुमार साहेबांची, मुकेशची, इतर सगळे मन्नाडे वगैरे. मग ते ऐकल्यानंतर ते प्रभावित झाले आणि 4 दिवसांनी षण्मुखानंद हॉल म्हणून हे आता मुंबईला फार मोठा, म्हणजे एशियात मधला सगळ्यात बिगेस्ट हॉल होता त्यावेळेला आणि त्याची डबल बाल्कनी होती आणि 3000ची कॅपॅसिटीची हे होते ते हॉल होता तो त्या काळी. काय मग त्यावेळी त्याने म्हटले की आमचा कार्यक्रम आहे, तुम्ही आता घरी जावा आणि 4 दिवसांनी या काय, आणि त्यामध्ये आपण जरा स्टेज परफॉर्मन्स आपला कसा होतोय, तुम्ही कसा स्टेज परफॉर्म करा ते जरा बघूया काय. मग आम्ही रिटर्न आलो. आल्यानंतर मग 4 दिवसांनी परत गेल्यानंतर मग ते षण्मुखानंद हॉलमध्ये त्यांनी माझी एंट्री घेतली. त्यावेळेला मी आनचं गाणं गायलं, दिल में छुपा के प्यार का तूफान ले चले. आणि ते पहिलेच गाणं जे होतं ते वन्स मोर झालं काय. आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटले आता तुम्ही घरी जावा आणि 8 दिवसांनी आपली 20 कार्यक्रमाची गुजरात टूर आहे. म्हणजे तिथून तुमचा प्रवास चालू झाला. मग त्यावेळी मानधन काय होतं तुम्हाला? मानधन त्यावेळेला जवळजवळ 100 रुपये एका कार्यक्रमाला मिळत होते, म्हणजे 83-84ला. पण ते 100 रुपये पण फार होते वाटायचे त्यामध्ये. एवढा मोठा चान्स आणि आणि आम्हाला जेवणला भत्ता म्हणून एक 10 रुपये मिळायचे. ते 10 रुपये पण संपायचे नाही, म्हणजे जेवण करून नाश्ता केल्यानंतर सुद्धा ते 10 रुपये मध्ये 1-2 रुपये 1.5 रुपये असे शिल्लक राहायचे काय. म्हणजे एवढी म्हणजे पैशाला हे होती, व्हॅल्यू होती त्यावेळी. स्वस्ताही तेवढी होती. मग सर हे जे तुमचं प्रवास होता, मग कोल्हापूरमध्ये तुम्ही स्वतःच काय निर्माण केलं? स्वतःच मग मी त्याच्यानंतर मी ह्याचं पण मेडिमेकर्सचा पण मी गायलो काय, अशोक कुमार सरावेंचं काय, सुदेश भोसले यांच्याबरोबर पण गायलो, कार्यक्रम केले. पण तिथलाच एक ग्रुप 7 कलर्स म्हणून, ऑर्केस्ट्रा 7 कलर्स म्हणून, त्याला जवळजवळ 12 वर्ष होतो मी. आणि त्याच्यानंतर आता 2005 मध्ये मी माझं स्वतःच ऑर्केस्ट्रा म्युझिक मस्ती म्हणून कराओकेचा कार्यक्रम मी चालू केला. आणि परत फिरवई श्याम म्हणून एक गझलचा पण कार्यक्रम चालू केला. त्या कार्यक्रमात मला माझ्या मुलग्याची पण साथ मिळते. तो पण आता गातो. तो पण सगळी नवीन गाणी तो गातो, परत गझल वगैरे गातो. त्यामुळे आमचं दोघांचं कॉम्बिनेशन, मी जुनी गातो तो नवीन गातो, त्यामुळे भरपूर आमचं कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त झालेलं आहे आणि लोक फार लाईक करतात. आणि सहसा आमच्या कार्यक्रमामध्ये लेडीज सिंगर नसतेच. जे कार्यक्रम आमचे जे करतात ना तेच समोरून म्हणतात की तुम्ही दोघ जण बाप लेके या, लेडीज सिंगरची काय तुम्ही दोघे बसाय, बस झालं असं एकंदरीत. मग मोहम्मद रफींच्या विषयी काही आठवणी आहेत का तुमच्या? तशी आठवण कधी माझा भेटाच पण कधी योग आलाच नाही काय, कारण मी जेव्हा मला जास्त जेव्हा कळायला लागलं त्या दरम्यानच ते 90-80 मध्येच ते वाढलेत काय. त्यामुळे माझा त्यांच्याशी म्हणजे भेटणं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करता आल्या नाही, त्याचं जरा मला कुठेतरी खंत आहे, सल आहे काय. मग मोहम्मद रफींच्याच गाण्यांपासून तुमची सुरुवात झाली. मग ती आवड निर्माण होण्यामागचं कारण काय? की घरात गायकी होती म्हणूनच? घरात गायकी होतीच आणि प्लस आमचे सुतार सर जे होते त्यांचं जे शाळेत असताना जे सपोर्ट मिळालं ते रफींची गाणी ती गायला सुरुवातच केली. त्यांना रफींची गाणी खूप आवडत होती. खूप आवडत होती ते, आणि त्यातूनच तुमची सुरुवात मग रफींच्या गाण्यांची तिथूनच सुरुवात झाली. म्हणजे फक्त तुम्ही रफी पण गात नाही आहात, बाकीचे पण तुम्ही वर्सटाईल. मग कोल्हापूरमध्ये तुम्ही रफींवरती कोणता प्रोग्राम वगैरे केलाय का? याच्यात केलोय. 1984 ला आशिके रफी या नावानं केशवराव भोसलेंनी मी कार्यक्रम केला होता, जो पहिला कार्यक्रम. आणि त्याच्यानंतर मी धारवाड, हुबळी, बेंगलोर वगैरे इकडे पण रफीच्या बॅनरने मी कार्यक्रम केलेत. जवळजवळ म्हैसूरला 3 दिवस मध्ये 6 कार्यक्रम मी केले. जगनमोहन पॅलेस म्हणून आहेत म्हैसूरला, दररोज 2 कार्यक्रम रफींचे. अच्छा, मग ते काय औचित्य काय होतं, काय कारण होतं तिथं कार्यक्रम करण्यात? ते रफी नाईट म्हणून ते आपलं श्रद्धांजलीचं आपलं जे 31 जुलैला जे आपण कार्यक्रम करतो इथे,
त्या टाईपचा तो कार्यक्रम होता त्यांनी. म्हणजे तर ते मोहम्मद 30 जुलै रफीला हो श्रद्धांजली म्हणून त्यांनी 3 दिवस कार्यक्रम ठेवलेले होते. तिकडे अरेंज कोणी केला होता की तुम्ही घेऊन गेला होता? नाही तिकडचा हुबळीचा एक मेलडी कंपोजर म्हणून ग्रुप होता आणि तिथले एक नशेमन म्हणून होते, ते ऑर्गनायझर होते आमचे म्हैसूरचे. बर. त्यांनी तो कार्यक्रम अरेंज केला होता आणि माझा आशिकी रफी ह्या कार्यक्रमाला ते धारवाडचे दोघे जण आले होते. अच्छा. काय ते कंपोजर जे आहेत हुबळीचा जो ग्रुप होता त्याचा एक ऑर्गनायझर आणि एक सौदागर म्हणून होते, ते रफीचे चाहते होते. ते इथे आले होते, त्यांनी तो कार्यक्रम माझा बघितला होता आणि त्याच्यानंतर ते मला शोधत आले. कार्यक्रम कोणाचा आहे? हा नाही हा मी कुठं राहतो त्यांना पत्ता वगैरे काय नव्हता त्याचा. गायक कोण आहे? हा ते केशवरावर आल्यावर केशवराव आपली जी लोक आहेत ते बघत होते, माझा कुलकर्णी वगैरे, त्यांनी माझा ऍड्रेस दिला आणि मग ते माझ्याकडे आले. अच्छा. तिथं येऊन तुमची गाठ घेऊन मग ते कार्यक्रम आपले. म्हणजे खूपच इंटरेस्टिंग जर्नी होती. हो कारण की कोणीतरी शोधत येणं म्हणजे काहीतरी केल्याशिवाय कोणतरी शोधत येत नाही. मग सर आता किती वर्ष झाली तुम्हाला या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता? जवळजवळ 41 वर्ष होऊन गेली. अच्छा. म्हणजे मग हे सोडून दुसरा कुठला बिझनेस नाही? फक्त गाणं हेच बिझनेस आहे? गाणं हेच बिझनेस. मग तुमच्या आता ग्रुपचं नाव काय सर? ऑर्केस्ट्रा म्युझिक मस्ती. ऑर्केस्ट्रा म्युझिक मस्ती. त्यामध्ये नवीन गाणी जुनी गाणी असं पण घेतो. आणि दुसरा एक ग्रुप जे आहे त्याचं नाव आहे फिर वही शाम. अच्छा. त्यामध्ये गझल्स वगैरे घेतोय आणि जवळजवळ आतापर्यंत माझ्या 15 फॉरेन टूर झालेल्या आहेत. अच्छा. 2 वेळा लंडन, फ्रान्स, स्पेन, दुबई, बहरीन, मस्कत, पोर्तुगाल इकडे मी कार्यक्रम केलेला आहे. ते कोणत्या बॅनर खाली? स्वतःच्या 7 कलर्स तर्फे मी गेलो होतो. त्याच्यानंतर मी वर्सटाईल जे गायला सुरुवात केली त्या वर्सटाईल ह्याच्यामुळे का नाही मला बाहेर जायला चान्स मिळाला. कारण काय तिथं फक्त पर्टिक्युलर रफीच गाणारा पाहिजे, किशोरच गाणारा असं चालत नाही. तिची फरमाईश जी येते ती सगळी गावं लागते. काय रफी आला, किशोर आला, तळत महमूदची गझल आली, पंकजाची गझल आली, जगजित सिंग यांची गझल आली. या सगळं ऑलराऊंडर जे गाणार आहे त्याला तिथं प्रेफरन्स दिला जातो. त्यामुळे ते व्हर्सटाईल्स ह्याच्यामुळे मला ही संधी मिळाली बाहेर जायची. आणि अशोक घोष फाउंडेशन तर्फे तुम्हाला या वर्षीचा रफीरत्न पुरस्कार दिला जातोय. मग त्याबद्दल तुमचं सर्वात पहिल्यांदा अभिनंदन सर. थँक्यू. आणि या पुरस्काराबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही खरोखर चांगलाच पुरस्कार आहे आणि मला आनंद वाटतो की हा जो पुरस्कार आहे ते मी त्यांना शिष्य तर म्हणणार नाही, कबीर नायकवाडी म्हणून जे आहेत ते आपल्या संस्थापक जे आहेत ते जवळजवळ ते माझ्या भावाचा मुलगा आहे, त्याचे ते मित्र आहे नदीम मोमीन म्हणून. तर त्याच्याबरोबर ती मैत्री त्यांची होती, त्यांना गाण्याचा शौक होता. तर त्यांनी आमच्या नदीम मोमीने त्यांना सांगितलं की आमचे काका जे आहेत ते गाणी म्हणतात. मग ते माझ्याकडे त्यावेळेला 15 वर्षापूर्वी आले. काय त्यांच्या सुरुवातीचा तो काळ होता आणि त्यानंतर ते थोडंफार मला गाणं ऐकून वगैरे बने त्यांनी दाखवलं. मग मी त्यांना थोडंफार गायडन्स केलं तेवढंच केलं. आणि बाकी सुरुवातीच्या काळात एक 5-6 कार्यक्रम पण आम्ही सोबत केलो. फार बागलकोट वगैरे कर्नाटक इकडे पण आम्ही गेलो, बाहेरच्या ह्याच्यावर गेलो. आणि मला अभिमान वाटतो की त्यांनी आता जी गायकी जी जपलेली आहे ती खरोखर त्यांनी चांगली भरारी घेतलेली आहे आणि त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत. आणि त्यांच्या तर्फे मला हे जे रफीरत्न अवॉर्ड दिला जातोय त्याचा मला फार मोठा अभिमान वाटतो. नक्कीच त्या गोष्टीचा. मोहम्मद रफींचं हे कार्य आपण इथून पुढे असेच चालू ठेवणार आहोत आणि तुमच्या पण ग्रुपला तुमच्या पुढच्या भविष्यासाठी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर. आणि तुम्ही तुमचा किमती वेळ आमच्या दस्तावेज मीडियाला दिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.